नुसतं काम 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 चालू आहे. काय करू सांग बरं मी. थांब बेटा. व्हिडिओ करू का काम करू? दोन्हीही करणं पहिली दोन्ही होत होतं ना. रोहिणी होती करायला, आता माग करावं लागतं ना. हा आराम ठीक पाहिजे ना. हा ठीक आहे, मान्य भाऊ, तुला करावं लागतं सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुझ्या. त्या गोष्टी तर फ्लॅट जाऊन बघायचा होता तिकडे हांडेवाडीला. हा ते सोडून मी इकडे वापस आलो. त्याची किंमत आहे का तुम्हाला? आम्हाला काय माहिती आता? काय माहिती नव्हती. आम्हाला सांगत नाही तुम्ही कशाला चालले, काय सांगावं तुम्हाला, कशामुळे सांगावं हे बघा. आता आम्ही घरचे नाही का मग? डोक्यात म्हणून सुनाजवळ पाहिजे कोण नको. तुम्हाला जा म्हटलं, तुम्ही गेले नाही तिकडे आता. नाही मी जातच नाही त्याला. हा ना, आता इजी भाऊ सोबत जा. मी आताच सांगितलं मी येत नाही भाऊ म्हणून. आता सांगितलं माझी तब्येत नाही 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 तू बघा. इच्छा आहे पण माही नाही. तुम्हाला जावं लागतं आजी. नाही बाबा एकाला अंगाशी पकडता, एकाला नमस्कार नमस्कार कर बेटा. हां, जय हरी. कसे आहात तुम्ही? मजेत आहात का? तर आज तर मजेतच आहे. आणि आज विषय असा आहे की खूप दिवसानंतर असं नमस्कार वगैरे हॅपी व्हिडिओमध्ये बसणं वगैरे जरा मजा यायला लागली. आहे की नाही बाळा? टिट्ट्या कुठे आपला? हां, आपण कुणी म्हटलं टिट्ट्या कुठे, टिट्ट्याच म्हणणार. टिट्ट्या 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 टिट्ट्या. कारण की टिट्ट्यामध्ये एवढा जीव आहे विचारूच नका. आणि टिट्ट्याला बोलून जा. बोला आणि टिट्ट्या, चल म्हणा पप्पाने बोलत जाय, चल म्हणा. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये विषय असं झालेला आहे की माझ्याकडून आता व्हिडिओ असे एवढे पॉसिबल होत नाही आहे शूट करणं. कारण काल जवळपास 10 व्हिडिओ, जसं की 10-12 व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं मी की 10-12 व्हिडिओ शूट करायचे आहे. तर त्या पद्धतीनं आपलं शूट तर झाला आहे, पण मग विषय तोच झाला आहे की मला रात्री यायला 8-9 वाजले आणि मी काल व्हिडिओ नाही घेऊ शकलो. कायच करणार, अजूनही माझे प्रमोशनचे व्हिडिओज बाकी आहेत आणि एवढा लोड येतो आहे कामाचा. त्यात घरचं सगळं बघणं वगैरे हे सगळं चालू आहे. पण ठीक आहे, करतो आहे थोडं थोडं ॲडजस्ट करतो आहे. माझ्याकडून होईन तेवढं ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो आहे. कुठं फिरती आई तू? मग आज पाहुणे येत आहे वाटतं? नाही सगळे पाहुणे येलीत ना? हां, मग नाही विचार तूच एकदा. ये म्हटलं तुम्ही. इकडे कोमलचं चालू आहे तांदूळ निसणं. कोमल काय आहे, दररोज मी बघायला लागलो तुझा काही व्हिडिओ तर मूडच दिसत नाहीये. नुसतं काम 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 चालू आहे. काय करू सांग बरं मी. थांब बेटा. व्हिडिओ करू का काम करू? दोन्हीही करणं पहिली दोन्ही होत होतं ना. रोहिणी होती करायला, आता माग करावं लागतं ना. हा आराम पाहिजे ना. हा ठीक आहे, मान्य भाऊ, तुला करावं लागतं सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुझ्या. या गोष्टी मान्य करतो मी, पण एवढं पण कामामध्ये नुसतं गुंतून नको जाऊ ना. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे काय नाही इकडे तरी लक्ष द्यायचं. मी तिच्या टायमाला केलं तर मग ती माझ्या टायमाला कर ना. हो, करंग का तुझ्या टायमाला. कर ना. म्हणजे अजून एकदा तुम्हाला प्रेग्नेन्सी हवी आहे वाटतं. फसला बोलण्यामध्ये. छान आहे तुम्ही. फसवला नाही. मी कशाला फसू बाबा. मी कधी आजारी पडलेच ती करून ओके. तेच नाही नुसतं प्रेग्नेंट. ओके, कळालं का मित्रांनो? जेव्हा कोमल आजारी पडल तेव्हा रोहिणी काम करल, म्हणून आता कोमल काम करतीये. टायमाला करावंच लागतं. टायमाला करावंच लागतं. बरोबर त्याला बोललीस. वेळ येते. आज आमच्या इथे खिचडी बनणार आहे बघा. रेशनच्या तांदूळाची खिचडी आज मला खायची इच्छा झाली खूप दिवसानंतर. काय म्हणते कोमल? चांगलं लागते. कोमलला नाही आवडत बाबा. मला पहिलं खायची सवय होती, पण इथं आल्यापासून ते चांगले तांदूळ मला आता हे खाऊशी नाही. मग ते खायला पाहिजे, राशनचे छान लागतात. खाते मी, फक्त खडे वगैरे नाही आले पाहिजेत. त्यासाठीच मी सुरायले नाही. खडे हे निघते त्याच्यात पांढरे खडे असतात, गारा. काय पण असतात. सकाळी काढले आई म्हणे अजून घे, मग अजून घेतले. आजी लाव दे. आजी, टिट्ट्याला बोलो, आजीला बोलो. तिथे जेव राहिला ना. आई
तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का, मी हिला म्हटलं की व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगतोय प्रमोशनचे नाही का 2-3 व्हिडिओ बाकी आहे. तिला एवढंही म्हटलं मी की जर कधी नाही का विषय असा झाला कसा रोहिणीला ॲडमिट करावं लागलं दवाखान्यामध्ये, मग सगळे ब्रँडचे व्हिडिओ तसेच पडतील कारण की गडबड असणार, काम असणार. आज तुम्ही सुट्टी घेणार आहे का? हां का? स्वस्त घ्याल ना. हा ना, सुट्टी आज. तर आज सुट्टी घेतलेली आहे तर हे सगळे कामं करण्यासाठी. तिला मी किती वेळा म्हटलं की रोहिणी कोमल 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 ऐक ऐक ऐक, तर ती ऐकतच नाही आहे. एकंदरीमध्ये ते असाच विषय चालू आहे 2 दिवसापासून, काय करावं समजत नाही आहे. आईवर जाते कपडे धुवायला, डबल खाली येते, स्वयंपाक करते, कोमल करते, आई करते, कोमल करते, आई करते. पूर्ण दिवस त्यात निघून जातोय. काल 8 वाजेपर्यंत मला कोमलला फोन सुद्धा केला नाही, तुम्ही कुठे आहे आणि घरी येणार आहे का नाही. 4 बार म्हणले मी तिला, 4 बार विचार त्याला फोन करून एवढ्या कामात गुंग, मग माझं डोकं आउट होत असतं. तुम्ही म्हणते फोन हातात नको घेऊ, लगेच लेकरं मागताय. अरे गंज मी म्हणतो, त्या लपून गेला तर ती माझ्या मागून येते. हा ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हीच मग म्हणता मी कामाला गेला. नॉर्मली एखादा फोन करायला काय हरकत आहे. तुम्ही म्हणते मी कामाला गेला फोन. म्हणलं आता यांना आता हे 4 दिवस सुट्टीवर होते, यांना आता कामच. मनावऱ्याला म्हणलं फोन लावा तर काय करते मनावरा बस आजी? म्हणणं सोडलं. असं बरोबर आहे का चुकीचं आहे? कॉल करत नाही, काही नाही. चुकीचं आहे. मग आता कोण सांगेन हे चुकीचं आहे म्हणून? मी काय म्हणते तुम्ही लय जेव्हा वेळा मी कॉल करते तेव्हा तुम्ही बोलता का म्हणे? अगं ते नको आणि सांगू. कालच एकदा फोन नाही केला तर लगेच तुम्ही बोलायला लागला. पण केलंच नाही ना पण जेव्हा करते तेव्हा सांगता का? मी हा, तुम्हाला. बाय. नाही म्हणते ती. हे बघा, हे पाखरू आहे का? हे पाखरू तुम्हाला कधीतरीच हसताना दिसत नाही, तर एरवी तर रडतानाच दिसतं हे पाखरू. बेटा टिट्ट्या कुठे आपला? आई कुठे? आई अरे अरे उठ 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 उठ, आई कुठे? आई दाखव मला. पडलं लेकरू पडलं अहो, लेकरू उठवा, उठवा, उठवा. बायला उठवा. आई कुठे सांग मला. आई कुठे? आई कुठे? आई अरे अंगात आले वाटतं आज. हा. आपल्याला अंगात आलं ना. तर मित्रांनो, मला तर जरा जरा कधी कधी हेच वाटतंय की आता म्हणजे व्हिडिओ जो आपण शूट करतो त्यावेळेस आता कसंच करावं. कारण की काय असतं की सगळेजण इन्वॉल्व असले व्हिडिओमध्ये, तुम्हाला पण मजा येते बघायला, हो की नाही. हां आई आण बरं तिला इकडं, कोणाला आण दोघी माहिती केल्या इकडं. रोहिणी इकडं तिचे पप्पा झोपलेले काय? तिला आण. नाश्ता करू राहिले ना. मोठे बाबा कोण? रोहिणी. रोहिणी नाश्ता करते. तिला टिट्ट्याला शिरा खाऊ घालायचं. ओके. काय सांगू मित्रांनो, मला वाटतंय की माझी फॅमिली जी आहे ना ती मला आता इग्नोर करायला लागलेली आहे. तुम्हाला ही गोष्ट पटते का? तुम्हाला व्हिडिओतून दिसतंय का? मला सांगा. तुम्हाला इग्नोर केलं तर कसं व्हायचं? मग मी तेच म्हणतो, तुम्ही मला इग्नोर करताय. हां दवाखान्याच्या याला पण तुम्ही मला उशिरा फोन केला. कोमलला सगळं माहीत असून कोमलला फोन केला नाही. हां केला तुम्हाला समोरून फोन? जेव्हा मी तुला फोन केला तेव्हा तुम्हाला सांगितलं. शाळेने एवढंच तुम्हाला काय? आधी कोणतरी फोन नाही नाही, केलता. एवढंच काय, मी तुला हे सांगतो की मी नाही का ऑर्डर पडल्या त्याच्यात फोन लावला तुला. आ तुम्ही फक्त मला कामासाठीच फोन लावा, त्याचं बाहेर बरं. गेला. बरं हे बघा कसं अंगावर चढायचं तुम्ही सांगा. अंगावर कसं चढ. हा, चला जय हरी कर एकदा. जय हरी. पप्पी देते मला, एक पप्पी देते मला. हा माझी बाई. आता ह्या बाईची चांगलीच काळजी घ्या लागणार आहे. हा मग कशी मम्मीकडे जाईन, पप्पाकडे जाईन, हा मग आमच्याकडेच राहील. मला चेन लावते मग देतो तुला मी. तर मित्रांनो काय माहिती आहे का, हे जर कधी मला विसरले असतील, इग्नोर करत असतील, तरी मला माझा फर्ज माहिती आहे, मला माझं काम माहिती आहे, म्हणून मला माझे अर्धे कामं सोडून इकडे यावं लागलं. तुम्हाला काय सांगू मी. हा तो फ्लॅट जाऊन बघायचा होता तिकडे हांडेवाडीला. हा ते सोडून मी इकडे वापस आलो. त्याची किंमत आहे का तुम्हाला? आम्हाला काय माहिती आता? काय माहिती नव्हती. आम्हाला सांगत नाही तुम्ही कशाला चालले, काय सांगावं तुम्हाला, कशामुळे सांगावं. हे बघा आता आम्ही घरचे नाही का मग? डोक्यावर चढायची आता तरी. तुम्ही आम्हाला इग्नोर करता का आम्ही तुम्हाला करतो? आम्ही नाही करतो इग्नोर. हं? मावाला सांगता का हे केलं तुम्ही? गप्पे चल. त्यातले सांगत नाही. हा मग आम्ही पण मग तुला तुम्ही हा मग तेच म्हणतोय, तुम्ही नाही का
तुम्ही असं करतात माझ्यासोबत म्हणून मी यावेळेस नाही का तुम्हाला यांनी पुण्याला डायरेक्ट तेव्हा फोन केला तर ऍडमिट केलं तेव्हा आणि मग मला कोमलला सांगितलं म्हणे. आणि मला म्हणा, तुम्हाला सांगतात की कोमल सांगितलं काय मी तुम्हाला सांगितलं कधी रोहित admit केलं तेव्हा. नाही कोण सांगितलं तुम्हाला सांगितलं दवाखान्यात जायचं. मी सहज अपडेट घेत होतो तर मला माहित पडलं अपडेट गेले तसं काय कळलं नाही. दवाखान्यात जायचं. उतरा रे खाली चला नुसतं एक गोष्ट घेतली ना दोघींना पण तेच पाहिजे तू आला त्या दिवशी सुट्टी झाली 2 दिवस काढायला गेली नव्हती. मामा करून गेली. गेलं काऊन नेलं काऊन गप नाही का ती मागून जाऊन काढायला काऊन नेलं म्हणलं तर वा रे वा सावकाळ ये, चिव चिव ये, बाईचं खेळणं घेऊन जा. देव बाप्पा, सुखी ठेव यांना. हे बघा देव बाप्पा कसं सुखी ठेवतो हा. चला देव बाप्पा देव का देव बाप्पा सुखी ठेव आम्हाला. हे तर बोळकच आहे देव बाप्पा सुखी ठेव करा देव बाप्पा करा देव बाप्पा करा देव बाप्पा सुखी ठेव मला नाही दुसरी असणार नाही बाळू खाले. हो ग. भाऊजी कोणी नाही. अरे अरे खोकला लय झालेला आहे खोकला त्यांची ते L size आहे त्यांची. तुम्हाला आवाजच जरा नॉईस येत असेल अरे 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 घ्यारे 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 हिला घ्या रे शेंबड आले रे तिला तर मित्रांनो काय माहिती का म्हणून नाही का आता यावेळेस मी जेव्हा पुण्याला जाणार आहे का राहायला तेव्हा यांना घेऊन जाणार नाहीये फक्त कोमलला आणि लेकराला घेऊन जाईन बाबा. बघा आता धमकी काय द्यायची त्या ताई त्याशिवाय काळजी नको कोणी. कोण पाहिजे तुम्ही हात वर करता मी येते रे बाप्पा. संकटात देता सोडून मला मी येते. कोणी राहू का जाऊ मानावरा कराय नाही इथं. हा का ग लेकर तू इथे नाही, प्रेम होतं ना. बाप्पा व्हिडिओ मध्ये लेच प्रेम उचलत आहे दोघी सगळे कसं आहे बाई. आवाज 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 नाही, अरे 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 तसं नाही करू पप्पा. पाय दाबती. कायच करू मी तुला सांगा त्या पिऊला ट्रॅक केलं बघा कॅमेऱ्याने पिऊ जिकडे जाईल तिकडे कॅमेरा चाललाय काय इकडे रिसेट करू आपण हाय पिऊ तर मित्रांनो आम्ही जे आहे ना हे काय प्रॉब्लेम होतोय ना ते मी एका दिवशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या तर नाही शेअर करत चांगला प्रॉब्लेम होतोय मला थोडा या स्विगीचा सांगाल मी तुम्हाला बेटा जाणं खेळणार तिकडं बस झालं आता हे बघा अशा उड्या मारते बघा अंगावर कशामुळे माहिती आहे का फक्त आनंद होतो म्हणून आवाज दे दीदी मान दीदी मान दीदी मान. अरे दीदी पप्पा म्हण पप्पा पप्पा म्हण म्हण पप्पा पप्पा म्हण पप्पा म्हण पप्पाच्या डोक्यावर मच्छी. हा मम्मी दुसरे आहे ना ड्रेसिंग टेबल म्हण मम्मी म्हण ना जाती पप्पाकडे जाती पप्पाला बनेन दे काढून हा जा बा रोहिणी लाव दे. रोहिणी लाव दे. आहे का ओईने म्हणती नाही मी वर नाही. मित्रांनो ओईने म्हणते ओईने त्या मावशीला आंबी म्हणते आंबी हा म्हण रोहिणी म्हण रोहिणी म्हण रोहिणी म्हण रोहिणी. रोहिणी म्हण बाळा. हा, चल रोहिणी म्हण 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 रोहिणी म्हण आंबी म्हण आंबी हा आंबे मावशीला आंबे म्हणते आंबे रोहिणी म्हण रोहिणी मामा लाव दे. दादे म्हण दाद्या. बाई मामा म्हण मामा म्हण. रोहिणी म्हण रोहिणी आई मामा म्हण चाल. या पोरी आहे ना या घरामध्ये जे लोक नाव घेतात ना त्याच नावाने आवाज देतात जोर जोरात तू सारी बोलायची. हे आता मामा बोलायला लागली बघा ह्युमन मामा मामा हो म्हणती नाही अगं पडशी. सरळ बोलायची पण तिच्या हिशोबाने बोलायची. कोमल आता तर तुला सगळ्यात जास्त टेन्शन येणार ग पाहून येणार आपल्या घरी येऊन जा ना. काढलं आलं. अजून तुला काम करावं लागेल जास्त आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे तुला कामात सगळ्यात जास्त तुला काम कमी असतं हो की नाही खूप कटाळा येतो तुला कामाचा मला वाटायला तेच येतं काय हो ना काहीच करा तुम्ही सांगा बरं मित्रांनो कामाचं कोणत्या बाईला कटाळा येतो सगळ्या बाईला कटाळा येतो मला सगळ्यात जास्त हो पण करावं लागेल ना करावं लागत होता.
हो की नाही? टायमाला करायचं. टाईम पडल्यावर करावाच लागतो. पुरी झोपल्या का? नाही एक झोपली एक जागी कोणती झोपली? ते त्या तिथे झोपला? पिवळी जागी आहे. मोबाईल पाहिली काय? तुला म्हटलं मोबाईल द्यायचा नाही म्हणून. ती झोपत नाही त्याशिवाय काय करू मी? झोका द्यायचा, गाणे म्हणायचे. तुमचा आवाज ऐकल्याबरोबर ती घेतली. कायच करू मला समजत नाही मित्रांनो, सांगा बरं. ऐकत पण तर नाही. कपडे धुवून झाले का? कपडे झालेत नेमकेच. कपडे जाते सगळे ते आम्हाला लवकर कपडे धुवा. स्वयंपाक राहिला. स्वयंपाक राहिला काय करायचं? आई कुठे गेली? आई मागली ना झोका द्यायला. झोका द्यायला लागली. आजी इकडे बसली. मग आजीने झोका द्यायला पाहिजे, आईने इकडे यायला पाहिजे. ते विजूभाऊ आले ना. विजूभाऊ आलेत का? ओके, विजूभाऊ आलेत मित्रांनो, त्यामुळे आजी इकडे समोर आलेली गप्पा आणायला. आणि तर कायच बोल आता 2-3 दिवस पाहुणे आहेत घरी, त्यामुळे आता इकडचं जरा. तू झोका देते? इकडं आई झोका द्यायला लागली. का ती झोपली नाही? मोबाईल पाहू दे इकडे, चल. चिट्ट्या उठण, आवाज नाही पाहिजे मला आवाज नाही पाहिजे. तुम्हाला म्हटलं मोबाईल देऊ नका. काय उड्या मारते म्हणते, काय नाही. कायच बोलू आता मी, सांग बरं. काय बोलू मित्रांनो सांगा. मोबाईल देऊ नका म्हटलं तर पहिले मोबाईल देतात. आणि मोबाईलमुळे तुम्हाला माहिती आहे पोरांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. आणि त्यातल्या त्यात जर कधी लहान मुलं असेल तर चहाला, तर त्यातले लहान मुलं असले की मग प्रॉब्लेम असा होतो की त्या डोळ्या लवकर चष्मा लागन, आणि लवकर चष्मा लागल्यामुळे मग सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल. हा सगळा विषय होत असतो. म्हणून मोबाईल न दिला बरं. आता रडायला लागली. मी तिकडे गेलो तर रडायला लागली. राम कृष्ण हरी. काय म्हणता आजी, बरं आहे का? हा बरी मस्त. हा, आमचा नातू आला आता. आला का? हा तुम्ही तर बोलणं झालं तर. बोलली मनात पाणी दिलं, मनातीन चहा केला. हो का? हा या आजीबाला चहा दिला. हा चहा द्याला मनातीन. माझी किल्ली आणलं भाऊ. मंदिरात गेले नाही तुम्ही? गेली होती मंदिरात. गेलते का? हा मंदिरात जाऊन आली आज. मी रोजच जाते मंदिरात. आजीबाई दररोज देवाला प्रार्थना करायला लागल्यात. हाव सर्व काही तुमच्यासाठीच आहे बरं भाऊ. असं म्हणायचं, स्वतःसाठीच नवस मागायचं. स्वतः खायसाठी काहीच नाही आता. मग त्या सोडून विषय, आम्हाला गरज नाही आजी. नाही तर मला आहे गरज. मग तेच म्हणतो, तुम्हाला गरज आहे मग ती तुमच्यासाठीच झालं ना. ओके नाही? मला ओमची गरज, रामची गरज, हिची गरज, परायची गरज. असं नका म्हणू आजी तुम्ही. साऱ्याची गरज नाही तर काय. घ्या चहा तुमचा. तुमचा नातू येते कालपासून पुरी म्हणतात. तुमचा नातू यायला लागला. आत्या बी येणार होती, पण आत्याचं काय झालं काय माहिती. काय स्वराची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे ती आत्या तिकडे थांबलेली आहे. हो म्हणून नाही आली. सुनाजवळ पाहिजे कोण नको. तुम्हाला जा म्हटलं, तुम्ही गेले नाही तिकडे आता. नाही मी जातच नाही त्याला. हा ना, आता इजी भाऊ सोबत जा. मी आता सांगितलं मी येत नाही भाऊ. आता सांगितलं मी तब्येत. नाही 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 तू इच्छा आहे पण माही नाही. तुम्हाला जावं लागतं आजी. नाही बाबा. एकाला अंगाशी पकडता, एकाला लांब पकडता, असं कसं बरं आजी? मी घर सोडित नाही आता, एवढं समजते. अहो तुम्ही सोडलंच कधी घर, सांगा आता. तुम्ही का जात नाही? मी तर घर सोडलंच नाही, सोडित नाही. मग जा ना आता, जाऊन या ना एकदा. नाही बाबा मी नाही जात. पाहून या लेकीला, नातूला. माझी लेक येते आता. जातच नाही म्हणते आजी आमची. कशी करा बरं? पुढे जाणं चांगलंच नाही, जातच नाही. आमची आजी घर सोडायचं नाहीच म्हणते. आता घर सोडायची इच्छा गेली आता. गेली का? हाव. त्या दिवशी तर म्हटलं तुम्ही जातो म्हणून मी. हा बघा असा विषय मित्रांनो. आणि बघू आता काय होतंय काय नाही, सगळं काही मी अपडेट करेलच. चला आता व्हिडिओचा एंड करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतंय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.